मित्रांनो मी बसलो होतो घरी पान वगैरे खाऊन, कारण बनवली होती मच्छी बनवल्यावर मला पान लागतो म्हणून खाऊन फुरसतमध्ये बसलो होतो तर काय अचानक भयानकमध्ये मला खाली वॉचमॅनचा कॉल आला. वॉचमॅन काकाचा कॉल आल्याच्यानंतर मी फटाफट घाई केली आणि बोललो बघू काय झालं, एवढं अर्जंटमध्ये मला का बोलवलं. त्याच्या मागून माझी आई पण माझ्या मागून आली आणि त्याच्यानंतर मी पहिला तिकडे गेलो सगळ्यात पहिला आणि हुलाहुल चालू केली. हुलाहुल इन द सेन्स बघायला की काय झालं काय नाही. भाऊ इथे उभे होते, तिथे वॉचमॅन काका उभे होते काठी वगैरे घेऊन कडकमध्ये, आणि ते वॉचमॅन काका मला बोलत होते तिथे साप आहे इथे पाईपमध्ये गेलेला आहे, पण मला दिसत नव्हता साप कारण तो आतमध्ये पाईपमध्ये होता. तर मी थोडंसं बघायचा प्रयत्न केला आणि रेस्क्यू टीमला बोलवायचा प्रयत्न केला, कारण आपले फ्रेंड्स आहेत तिकडे रेस्क्यू टीममध्ये. तर त्यांना मी बोलवलं होतं कारण मागे पण खूप मोठा साप असा मला दिसला होता, तर मी त्यांना बोलवलं होतं, त्यांनी त्यांच्या जागेवर सोडला होता त्या सापला. त्याच्यामुळे वॉचमॅन काकांना मी बोललो वॉचमॅन काका कुठे साप कसा गेला काय गेला कसा गेला असं करत आमचं चालू होतं. पण तिथे थोडीशी हसी मजाकांनी वॉचमॅन काकांना घाबरायचा प्रयत्न केला थोडासा. आपल्या काका आपल्या मित्रासारखे राहतात आपल्याबरोबर, आणि इथे आम्ही रेस्क्यू टीमची वाट पाहत होतो कारण की आपला मित्र येणार होता. साप बघा हळूच बाहेर यायचा आणि आम्ही कोण तिथे दिसलो तर लगेच पटकन आतमध्ये जायचा. साप आतमध्ये गेला पण रेस्क्यू टीमची टीम आली आपल्याकडे आणि निशा करायला लागली कोणता साप आहे कोणता नाही. त्याला समजून गेला तो की हा साप कोणता आहे म्हणून तो पण एकदम रिलॅक्स होता आणि त्याला पकडायच्या घाईमध्ये होता. पकडायच्या घाईमध्ये असताना आम्ही सगळे साईडला उभं होतो. साईडला उभं असताना ह्या पाईपमधून तो बाहेर येत नव्हता, म्हणून जी लाईन तिकडून गेली तिथून आम्ही थोडंसं पाणी सोडायचा प्रयत्न केला आणि तिथून पाणी आम्ही सोडलं तेव्हा तो साप पटकन असा हळूहळू असं बाहेर यायला लागत होता, पण तरी सुद्धा येत नव्हता. फायनली तो साप एकदम पूर्ण बाहेर आल्यानंतर आमची धांदळ उडाली, सगळे इकडून तिकडून पळायला लागले कारण की साप आहे भाई, आपला कधी पाला पडला नाही साप बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जवळून बघितल्या. हा साप खूप ॲग्रेसिव्ह होता आणि भाऊनी नंतर सांगितलेलं आहे की हा सापाचं नाव काय आणि कोणत्या प्रकारचा साप आहे, याला घाबरायला पाहिजे की नाही. आणि इथं भाऊला चावणार होतं तर साप, पण भाऊनी पटकन झटकून दिला हात कडकमध्ये आणि आम्ही इथे घाबरलो होतो थोड्या वेळासाठी. तो साप जास्त ॲग्रेसिव्ह असल्या कारणाने भाऊ लगेच साप म्हणजे भाऊच्या हातातून साप लगेच सुटून जायचा आणि ते साप बघता आम्हाला थोडंसं भीती वाटली त्या गोष्टीसाठी. मी बाई हा साप कधी चावत म्हणजे चालत आला आपल्यापर्यंत, आणि भाऊने एकदम कायदेशीर एकदम क्लोजअप टेक घेतलाय बघा, याची जीभ बघा ब्लू करत बसले एकदम मस्त. आणि भाऊच्या हातातून तो साप सरकतोय कारण की राग आला ना, आईतून लगेच कल्टी मारली आईने, कारण आईला माहिती आहे साप सुटला विटला तर खाली बघा चावायचं वगैरे म्हणून आईने कल्टी मारली. तुमच्या भावाने डायरेक्ट साप पकडायला ते हे दिलंय कॅन आणि त्याच्यानंतर मग डब्बा दिला थोडासा, आणि भाऊ ना चावणारच होता साप. परत भाऊ एकदम ॲलर्ट राहून साप पकडत होते कडकमध्ये. यांना काय म्हणजे प्रॅक्टिस असते साप वगैरे पकडायची, यांना माहीत असतं, त्याच्यामुळे हे पुढे जातात, पण आपल्याला माहिती नसतं म्हणून आपण थोडंसं घाबरतो आणि लांबच राहिलं पाहिजे असं बघायला गेलं तर. आणि भाऊनी खूप छान असा प्रयत्न केला आहे साप पकडण्याचा आणि फायनली भाऊनी साप पकडलेला आहे. तिथे साप आतमध्ये जात नव्हता म्हणून थोडासा वेळ लागला आम्हाला तिकडे. आणि त्या भाऊ बरोबर तुमचा भाऊ पण त्याच्यासमोर असा बसला होता की बाबा चल बघू भाऊ कसा काय साप पकडतोय. आणि भाऊला मी बोलतो भाऊ जरा एक स्माईल दे. भाऊने छोटीशी स्माईल दिली, पण ठीक आहे साप पकडला. तुमचा भाऊ पण कडकमध्ये बसला, आता कसा बसलाय ते मला कमेंटमध्ये प्लीज नका सांगू. फायनली भाऊने सांगितलं आहे की हा साप कोणता आहे. काय याचं वर्णन दे ना, म्हणजे काय आहे? धामण. अच्छा, फक्त हा उंदीरला खातो. इंग्लिशमध्ये धामण साप बोलतात. विषारी नाही. हा कुठे सोडणार आहे? काहीच नाही खायचा पाठीमागे सोडून जाणार, म्हणजे कोणाकडे जमा वगैरे काहीच नाही ना, काय प्रॉब्लेम नाही भाई. तर मित्रांनो फायनली भाऊनी साप पकडलेला एकदम कायदेशीर पद्धतीने आणि कायदेशीर याला सोडणार आहे याच्या जागेवरती. भाऊ थँक्यू. हात मिळू नका चालेल. हा काय नाही. आणि मित्रांनो साप पकडून झाल्याच्या नंतर भाऊनी कॉल लावला आणि कॉल लावून आपल्या मित्राला कॉल लावून भाऊनी मस्तपैकी एकदम ॲक्टिव्हामध्ये बसला. भाऊनी सापाला पण बसवलाय कायदेशीर आणि भाऊने कल्टी मारली आणि आम्हाला पण थोडा दिलासा वाटला की चला बाबा आमच्या सोसायटीमधून साप एकदाची गेला बाहेर, म्हणजे टेन्शन नाही. आणि बघतो तर काय भाई हा साप